मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने काहीसं नमतं घेतलं। जरांगेंना हवा तसा जीआर काढून दिला आणि त्यानंतर मुंबईवर चालून आलेलं मराठ्यांचं वादळ पुन्हा एकदा माघारी परतले। यातून सरकारने आत्ताशा कुठे सुटकेचा निश्वास टाकलेला असतानाच ओबीसी समाजाने आता रस्त्यावरच्या लढाईचं सुतोवाच केलेला आहे। छगन भुजबळांसारख्या नेत्याने तर कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे। त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। किंबहुना या दोन्ही समाज घटकांमध्ये पहिली ठिणगी पडली आहे। पाहूयात। मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा पेटणार। छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर। मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं 8 पानी पत्र। ओबीसी समाज कायदेशीर लढाई लढणार। मराठा आरक्षणाच्या जीआर वरून ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठा आरक्षणाविरोधात कायदेशीर लढाईची तयारी सुद्धा सुरू झाली आहे आणि याचा पहिला टप्पा म्हणून ओबीसी नेत्यांनी सरकारला आरक्षण मागे घेण्याचा इशारा दिलाय। मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीसांना 8 पानी पत्र लिहिलंय। या पत्रात सरकारने 2 सप्टेंबर रोजीचा जीआर प्रचंड दबावाखाली काढला असल्याचं मत मांडलंय। या प्रकरणी ओबीसी समितीशी कोणतीही चर्चा झाली नाही। सरकारने यासंबंधी सूचना आणि हरकतीही मागवल्या नाहीत। त्यामुळे त्या संदर्भात आम्ही तुमच्याकडे आलो आहोत। जीआरमुळे ओबीसीतील 350हून अधिक जातींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची गरज होती, पण ती काळजी घेण्यात आली नाही असं या पत्रात म्हटलंय। आमच्या मते ओबीसींवरील अन्याय टाळण्यासाठी एकतर जीआर मागे घ्या किंवा त्यात योग्य ती सुधारणा करा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। याच्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की हे सगळं तुम्ही 2/9चा हा जो जीआर जो आहे तो काढला, तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे। आणि मग ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काय झालेली नाही। आम्हाला खात्री आहे, आशा आहे की आम्ही जे वरती अनेक ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो जीआर जो 2009-25चा आहे तो, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामधले जे ॲम्बिग्युइटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील, काही डिलिशन्स असतील, काही ॲडिशन्स काही टाकायचं असेल, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल ते तुम्ही ताबडतोब करावं। छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवर आक्षेप घेताना मराठा समाज या शब्दावर आक्षेप घेतलाय। मराठा समाजाचा उल्लेख कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असा करण्याची गरज आहे। मराठा आणि कुणबी हे दोन्ही वेगळे समाज आहेत असं भुजबळांनी या पत्रातून म्हटलंय। दरम्यान भुजबळांच्या या भूमिकेवर मनोज जरांगेंनी सरकारला सावध राहण्याचा इशारा दिलाय। भुजबळांनी 8 पानी पत्र द्यावं, नाहीतर 800 पानी, पण सरकारनं हेराफेरी केली तर रस्त्यानं फिरू देणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय। तुम्ही समजून घ्या, ज्या अर्थी हे कोर्टात जायला तयार झालेत, जीआर बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले, तर याचा अर्थ ही जीआर मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, खूप चांगला आहे। मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य, पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे। म्हणून यांनी कितीही देऊ द्या आणि मुख्यमंत्री 8 पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ द्या, त्याला कोलून लावणार आहेत, कारण तो का सरकारचा बाप नाही, त्याचंच ऐकायला। त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या। सरकारने हेराफेरी करायची नाही। जर का हेराफेरी केली ना, रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला। मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनासमोर सरकारनं नमतं घेतलंय। मराठा आरक्षणाचा जीआर काढून मुंबई मोकळी करून घेतली। मराठा समाजानं रस्त्यावरची लढाई जिंकली आहे, पण कोर्टाच्या लढाईत मराठा आरक्षण टिकणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।